नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक ददू चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मग आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खास असा आहे की काय होतं, दररोज आपल्याला स्वामींची सेवा करायला जमत नाही. तर मग सगळ्यांच्या घरी अडचणी असतात, कामं असतात सगळ्यांना. काहींना लहान मूलबाळ असतं, काही महिला नोकरीसाठी बाहेर असतात. तर मग त्यांनी काय करायचे की आठवड्यातून एक दिवस असा दिवस वेळ काढायचा आहे की जे आपल्या गुरूंची सेवा करायची आहे, म्हणजे स्वामींची सेवा करायची आहे, गुरुदेव दत्तांची सेवा करायची आहे. तर मग कोणती सेवा करायची आणि काय काय सेवा करायच्या ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग काय करायचं आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारीच का करायचं आहे, कारण की गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस आहे. त्यामुळे तुम्ही कोणती पण सेवा केलात तर ती ती सेवा आपल्या गुरुपर्यंत पोहोचते. आणि जर आपल्या पाठीशी गुरूंचा जर हात असेल तर आपल्याला कधीच कोणत्या अडचणी येत नाहीत. असं नाही की अडचणी येत नाहीत, अडचणी प्रत्येकाला येतात. श्रीमंत असणाऱ्यांना पण अडचणी येतात, दुःख येतात, त्रास होतो, सगळ्या गोष्टी असतात. पण गरीब असणाऱ्यांना पण ह्या अडचणीतून जावं लागतं. पण याचा अर्थ एवढाच आहे की आपल्या पाठीशी जर आपलं गुरुबळ चांगलं असेल, तर आपली गुरुची सेवा जर आपण चांगली करत असेल तर ज्या अडचणी, जे दुःख जास्त येणार आहे किंवा एखादी गोष्ट जास्त वाईट घडणार असेल तर ती थोडक्यात निभावली जाते. त्यामुळं मग आपल्याला आपल्या गुरूंची सेवा जेवढी करता येईल तेवढी सेवा करायची आहे. तर मग त्यामुळं गुरुवार हा आपल्या गुरूंचा दिवस आहे, म्हणजे स्वामींचा आणि गुरुदेव दत्तांचा. जे जे पण कोणी स्वामींना आणि गुरुदेव दत्तांना मानतात त्यांचा गुरुवार हा त्यांचा दिवस मानला जातो. त्यामुळं गुरुवारी खास ह्या सेवा करायच्या आहेत. तर मग काय काय सेवा करायची आहे की सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे की आपण किती जरी आठवड्यातून नोकरी केली किंवा पैसा कमवला, पण थोडा वेळ तरी आठवड्यातून एक दिवस तरी असा आहे की तुम्ही अर्धा तास तरी वेळ आपल्या स्वतःसाठी द्या, मनशांती करण्यासाठी किंवा आपल्या गुरुची सेवा करण्यासाठी. तर मग काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. उंबरठा लेपन म्हणजे तुम्हाला असं काही नाही की म्हणजे आजकाल बरेच जण काय करतात की सजावटीसाठी, म्हणजे छान दिसण्यासाठी, म्हणजे ज्यांच्या त्यांच्या आवडीनुसार करतात. पण खरं असं उंबरठा लेपन असं करायचं आहे, त्यात थोडंसं गोमूत्र घ्यायचं आहे आणि हळद टाकायची आहे. आणि मग तुम्ही तुमचा उंबरठा लाकडाचा असेल किंवा फरशीचा असेल तरी चालेल, जसा असेल तसं तुम्ही उंबरठा लेपन करायचं आहे. सगळ्यात पहिलं उंबरठा लेपन करून उंबरठ्याला पूजन करायचं आहे. फूल वगैरे असेल तर फूल वगैरे ठेवायचं आहे. तुम्हाला गुरुवारी पिवळं वस्त्र घालायचं आहे, कारण पिवळं वस्त्र आपल्या गुरूंच्या आवडीचं आहे. त्यामुळं मग गुरुदेव दत्तांचं पण आवडीचं आहे, स्वामींच्या पण आवडीचं आहे. त्यामुळे गुरुवारी आवर्जून तुम्ही पिवळं वस्त्र घाला आणि देवघरात पण पिवळं वस्त्र अंथरू शकता. आणि उंबरठा लेपन झाल्यानंतर, पिवळे वस्त्रे घालून झाल्यानंतर मग नंतर काय करायचं आहे तुम्हाला, देवपूजा वगैरे झाल्यानंतर आणि त्या दिवशी गुरुवारी शक्यतो तुम्ही काय करा की तुळशीला पाणी तर आपण दररोजच घालतो, पण गुरुवारी आवर्जून तुम्ही तुळशीला कच्चं दूध घाला. कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं, न गरम केलेलं दूध. थोडंसं दूध आणि पाणी अर्पण करा, म्हणजे आर्थिक अडचणी दूर होतात आणि गुरुबळ आपल्या पाठीशी राहतं. त्यामुळं मग तुळशीला कच्चं दूध आणि थोडंसं पाणी घालायचं आहे. दररोज नाही घालायचं, फक्त गुरुवारी घालायचं आहे. आणि त्याच्यानंतरची सेवा मग श्री स्वामी चरित्र सारामृत आहे ना, ह्या पुस्तकातील म्हणा किंवा पोथीतील म्हणा, यातले मग तुमच्याकडून जर शक्य होत असेल ना तर गुरुवारी आवर्जून तुम्ही थोडं थोडं का होईना दिवसभरातून एक तरी पारायण करा स्वामी चरित्र सारामृत या पुस्तकाचे. कारण काय होतं, दररोज आपल्याला वाचन होत नाही. दररोज आपण 3 अध्याय वाचन करतो किंवा काही महिला 1 अध्याय वाचन करतात. प्रत्येकांच्या वेळेनुसार करतात, कारण सगळ्यांना ज्यांचं त्यांना कामे असतात. त्यामुळं मग जसा वेळ भेटतो तशीच तुम्ही सेवा करत असाल तर गुरुवारी शक्य होत असेल तर दिवसभरातून तुम्ही सकाळी करा, दुपारी करा किंवा संध्याकाळी थोडा वेळ असं टप्प्याटप्प्याने वाचन करून एक पारायण तुम्ही दिवसभरातून पूर्ण करा. आणि त्यानंतरची सेवा मग तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक वगैरे करायचा. आणि काही महिलांकडे जर मूर्ती नसेल तर मग त्यांनी तुमच्या फोटो असेल तर फोटोला पुसून घ्यायचं, छान असं पुसून घेतल्यानंतर मग
केसरचा अष्टगंध असेल तर अष्टगंध लावायचं, का तर आपल्या गुरूंना आवडतं म्हणून. हिना अत्तर असेल तर हिना अत्तर लावायचं. ज्या तुमच्याकडे वस्तू असतील त्या तुम्ही वस्तू स्वामींना लावू शकता. पिवळं वस्त्र असेल, मूर्ती असेल तुमच्याकडे तर मूर्तीला तुम्ही पिवळं वस्त्र घालू शकता. जसं तुमच्याकडून होत असेल ती सेवा तुम्ही करू शकता. म्हणजे याचा अर्थ एवढाच आहे की गुरुवारी स्वामींची कशा पण पद्धतीने सेवा करा, पण फक्त तुम्ही सेवा करा स्वामींची आणि गुरुदेव दत्तांची. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुमचं वाचन वगैरे झाल्यानंतर मग तुम्हाला 11 माळी पण जप शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त 1 माळी जप करा. 108 वेळा 1 माळी जप करा. जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मग 108 शेंगदाणे घेऊन पण जप करू शकता. म्हणजे काय होतं, जे नवीन सेवेकरी आहेत त्यांच्याकडे मग सगळ्या वस्तू असतीलच अशा नाही. पण जर भेटत नसतील तर जवळपास मंदिर किंवा मठ असेल तर तिथे तुम्हाला जपमाळ भेटून जाईल. जर नसेल तर तुम्ही तसं जप करू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर पण जप लावू शकता. आणि मग बऱ्याच महिलांना 11 माळी जप करायचं असेल तर त्या 11 माळी जप पण करू शकतात. पण सगळ्यांना कामं असतात त्यामुळे सगळ्या सेवा करणं शक्य होत नसेल तर. आणि मग त्याच्यानंतरची सेवा मग काय करायची आहे, स्वामींना आरती करायची आहे. जी तुम्हाला कोणती पण आरती येत असेल स्वामींची ती तुम्ही आरती करू शकता. आरती झाल्यानंतर मग तुम्ही जे घरात बनवलं असेल स्वयंपाक म्हणा, काही पण असेल, चपाती भाजी म्हणा किंवा भाजी भाकरी असेल तरी पण स्वामींना दाखवायचं आहे. सगळ्यात शेवटी काही नसेल तरी मग तुम्ही साधा तुमच्या इकडे एखादं फळ असेल तरी तुम्ही फळ ठेवू शकता किंवा शिरा बनवू शकता पिवळ्या रंगाचा. आणि मग त्याच्यानंतर तुमच्या घराजवळपास मंदिर किंवा मठ असेल तर आवर्जून तुम्ही केळी दान करा. 10 रुपयाची का केळी दान करा ना, पण काही पण असं मठात किंवा मंदिरात त्या दिवशी पिवळं दान करा. म्हणजे दान केल्याने काय होतं माहिती आहे का, दान केल्यानं तुमच्या घरात भरभरून येतं. तुम्हाला आर्थिक अडचणी असतील, पैशांची टंचाई असेल तर तुम्ही दान केल्यानंतर त्या अडचणी तुमच्या दूर होतात. त्यामुळं बरेच लोक काय करतात की मंदिरात म्हणा असं पिवळं मिठाई दान करतात किंवा केळी किंवा शिरा वगैरे किंवा बेसनचे लाडू, जे ज्यांना शक्य होतं ते दान करतात. त्यामुळे तुमच्या अडचणी जर असतील तर तुम्ही मंदिरात आवर्जून दान करा. जास्त नाही, फक्त 4 केळी जरी दान केला तर ते पण खूप मोठी गोष्ट आहे. पण दान करण्यासाठी पण आपल्याला भाग्य लागतं म्हणतात ना, त्याच प्रकारातला एक भाग आहे. आणि हे झाल्यानंतर मग काय करायचं आहे तुम्हाला, आणि गुरुचरित्र हे सगळ्यांना माहितीच आहे. काही जणांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. मग सगळ्यांना आर्थिक अडचणी वगैरे असतात, पैशाची टंचाई. काही महिलांचं काय होतं, मुलांची लग्न वगैरे ठरत नाही त्यामुळं घरात वातावरण चिडचिडेपणाचं होतं. मुलींचे वगैरे लग्न जुळत नाही किंवा एखाद्या आपल्या मुलाला शिकून पण नोकरी वगैरे लागत नाही. तर मग त्या महिलांनी काय करायचं आहे, ह्या सगळ्या अडचणींसाठी गुरुचरित्राचं 14वा अध्याय वाचन करायचं आहे. दररोज आपल्याला शक्य होत नाही त्यामुळं गुरुवारी तुम्ही दिवसभरातून सकाळी वाचन करा, संध्याकाळी करा किंवा दुपारी वाचन करा. पण आवर्जून गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचन करा. यातून तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील. आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्यांना जे स्वामींची सेवा करतात त्यांना हे सगळे अनुभव आले आहेत. त्याशिवाय कोणी असं म्हणजे स्वामींची सेवा वगैरे करत नाही. ज्यावेळेस आपण स्वतः अनुभव घेऊ ना, त्यावेळेसच आपला म्हणतात ना, कोणत्याही गोष्टीवर विश्वास बसतो. अगोदर सेवा करा आणि मग विश्वास ठेवा असं म्हणतात ना, त्यातलाच एक भाग आहे की गुरुचरित्राचं अध्याय वाचन केल्यानंतर तुम्हाला जे अनुभव येतील ते अनुभव खूप चांगले अनुभव आहेत. त्यामुळे मग गुरूंची सेवा कोणत्याही पद्धतीने करा किंवा कोणत्याही प्रकारे करा, पण तुम्ही कशा पण पद्धतीने सेवा करा म्हणजे तुमच्या पाठीमागे गुरुचा हात असतो. आणि गुरुचा हात आपल्या पाठीशी असल्यावर आपल्या कोणत्याच अडचणी अशा नाहीत की त्या दूर होत नाहीत. त्यामुळे तुमची कोणतीही अडचण असेल तर गुरु पाठीशी असल्यावर त्या अडचणी दूर होतात. आणि ह्या जर तुम्ही गोष्टी केलात तर मग तुमच्या घरात कोणत्या अडचणी असतील म्हणा, काही असेल तर त्या दूर होतात. आणि मग दररोज आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायला जमत नाही. त्यामुळे मग आपण गुरुवारी तरी आठवड्यातून 1 दिवस तरी वेळ काढून ही स्वामींची म्हणा, गुरुदेव दत्तांची सेवा करायची आहे. आणि त्याच्यानंतर झालं श्री गुरुदेव दत्त यांचं नामस्मरण करायचं आहे. आपल्याला दिवसभर शक्य होत नसेल तर फक्त दिवसभरातून 1 माळी जप करायचा आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. ज्याप्रमाणे स्वामींचा जप करतो आपण त्याचप्रमाणे गुरुदेव दत्तांचा आपण जप करायचा आहे.
ह्या सगळ्या जर तुम्ही सेवा केलात तर बघा तुम्हाला स्वतःला अनुभव येतील आणि ह्या तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतील. त्यामुळे आठवड्यातून एक दिवस वेळ असा द्या स्वामींसाठी किंवा गुरुदेव दत्तांसाठी, मग तुमच्या अडचणी सगळ्या दूर होतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.